नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची घोषणा 30 जून पूर्वी करण्यात आली होती, पण ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 जून पर्यंत आली नाही। त्याच्यावर वेळोवेळी चेंजेस करण्यात आले आणि त्या चेंजेसमुळेच राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत ती कर्जमाफी मिळाली नसल्याचं इथे बोललं जाते। आता यामुळे शेतकऱ्यांना 30 जुलै पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल असं दत्ता भरणे यांनी सांगितलं। काय सांगितलं थोडक्यात जाणणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, ही जी काही कर्जमाफी आहे गरीब शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचं, जे शेतकरी आयकर भरतात अशा मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाहीये। आयकर बाबतीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे की यादी लवकरच शेतकऱ्यांच्या साठी उपलब्ध करण्यात येणार आहे। जे शेतकरी आयकर भरतात त्यांना याच्यातनं वगळण्यात येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 2 प्रमुख अटी रद्द केल्याने या योजनेची व्याप्ती वाढली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। आता मंत्रिमंडळाची जी काही मंजुरी आली त्यामुळे 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली असून या निर्णयामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली आहे। आपण सगळ्यांनी ती बघितली जे आता राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा जो काही एक्स्ट्रा बोज आहे तो ओझा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार उचलणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं। आता कर्जमाफीची एकूण रक्कम 2 लाख पेक्षा जास्त असली तरी त्यातील 2 लाख रक्कम ही माफ होणार आहे। 3 लाख असेल, 2,01,000 जरी असेल तर 2 लाख माफ होतील। कर्जमुक्ती योजनेतील 50,000 रुपयांची लाभाची मर्यादा आता पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे। याआधी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांनाही आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीची जी काही अट होती ती अट आता म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट आता माफ होणार आहे। 2026-27 मधील नियमित कर्ज परतफेडीची अट इथे लागू नसणार हे मित्रांनो। या अत्यंत चांगल्या गोष्टी या सरकारने केल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। धन्यवाद।